कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आता पुढे काय होतंय सीतायनात तो भाग आपण समजावून घेणार आहोत। इथे माता सोमा मागच्या जन्मातील मीनाक्षी आणि या जन्मातील जी अनुसूया म्हणून तिच्या समोर उभी आहे तिला आणि तिच्या आईला पुढची कथा सांगतात आहे। त्या म्हणतात की आता माता सीता श्रीलंकेतून म्हणजेच लंकेतून अयोध्येला निघाल्या आणि जशा जशा त्या निघाल्या तसं त्यांनी पहिलं ठिकाण हे असं गाठलं की जिथे आपल्याला महादेवाची पूजा करता येईल। आणि अतिशय भक्तिभावानी श्रीरामानी आणि सीतेनी महादेवाची पूजा केली। आणि नंतर त्या पंचवटीत आल्या। पंचवटीत आल्यानंतर ज्या चंद्रिकेची गोष्ट मी आपल्याला सांगितली होती की चंद्रिका नावाची एक ऋषी होती आणि तिचा पतीही ऋषी होता, त्यांचं एक गुरुकुल होतं आणि नंतर काही कारणांनी तो ज्या ऋषी ज्या संगतीत आला म्हणजे शूर्पणखेचा आणि आपली वाट बहकला। तर हा सगळा किस्सा मी आपल्याला मागच्या एपिसोडमध्ये सांगितला होता, फक्त त्याला एक थोडासा स्पर्श केला की ही अशी कथा होती। आणि त्या चंद्रिकेला माता सीतेनं कबूल केलं होतं की मी तुला जाताना नक्की भेटेन, पण त्यांचं अपहरण झाल्यामुळे त्या भेटू शकल्या नव्हत्या। आपल्या शब्द आपण पाळायला हवा, ज्यांना आपण शब्द देतो तो शब्द इथे माता आपल्याला एक धडा देतात आहे की जर तुम्ही शब्द दिला असेल तर तो पाळावा। आणि चंद्रिकेलाही त्यांनी शब्द दिलेला असतो म्हणून त्या चंद्रिकेच्या कुटीत जातात। चंद्रिका त्यांचं खूप स्वागत करते आणि त्यांनाही खूप आनंद होतो। बऱ्याच दिवसांनी त्या चंद्रिकेला भेटत असतात। आता चंद्रिका या खूप स्थिर झालेल्या असतात। तर श्रीराम तिचं हृदयापासून तिला धन्यवाद देतात की हे ऋषी चंद्रिके, तुझी प्रार्थना सीतेच्या कामी येत होती। तू किती अगदी तन्मयतेनं हृदयापासून तिच्यासाठी प्रार्थना करत होतीस। असं जो संवाद आहे श्रीरामाचा आणि चंद्रिकेचा, तर चंद्रिकेच्या डोळ्यातून खूप पाणी येतं आणि ती म्हणते हे तर माझं कर्तव्य होतं, माझं खूप प्रेम आहे माता सीतेवर आणि आपल्यावर, आपण नेहमी सुरक्षित असावा, खूप आनंदी असावं असंच मला वाटतं। आणि त्याच्यानंतर सीता तिला सांगतात की पुढे काही दिवसांनी एक मुलगा तुला भेटेल, तो मुलगा आपल्या आईवडिलांच्या शोधात निघालेला असेल, त्या मुलाला तू आपल्या कुटीत बोलावून घे आणि त्याचं पालनपोषण कर, त्याला खूप प्रेम दे, ज्याला आपण ट्रान्सडेंटल लव म्हणतो। असं तू इतकं त्याच्यावर प्रेम कर की त्याला त्याची आध्यात्मिक प्रगती या जन्मात होईल। आणि नंतर त्या हळूच तिच्या कानात कुजबुजतात, तुला ठाऊक आहे का तो मुलगा म्हणजे कोण आहे? तो तुझा या जन्मातील पती म्हणून तुला याच जन्मात मुलगा म्हणून प्राप्त होईल, तर तू त्याचा स्वीकार कर। अशी गोष्ट त्या तिला सांगून जातात। म्हणजेच इथे कर्माचा सिद्धांत आपल्याला कळतो या दुसऱ्या पॅरामधून की आपलं मागच्या जन्मीचं जर कर्म कोणाचं अधुरं असेल तर तो व्यक्ती कधी कोणाचा पिता म्हणून, कधी मुलगा म्हणून, कधी आणखीन भाऊ म्हणून या जन्मात कसं येतो, असेच आपले सगळ्यांचे संबंध असतात। हा भाग आपल्याला कुठेतरी इथे मनाला स्पर्श करतो। त्याच्यानंतर माता सीता या अयोध्येत येतात
अयोध्येत त्यांचं खूप मोठं अगदी जंगी स्वागत होतं. श्रीरामाचा राज्याभिषेक होतो आणि आता त्यांना दिसतं की आधीची जी अयोध्या होती ती आता पूर्णपणे बदललेली आहे. इथे व्यापार वाढला आहे, जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि एक अशी गोष्ट घडलेली आहे की जी म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना रिस्ट्रिक्शन्स, मराठी नियम आलेले आहेत की त्या नियमांचं उल्लंघन आता करणंच फार कठीण झालेलं आहे. आणि म्हणून माता सीता थोडं विचारात पडतात की मला तर अगदी स्वच्छंदीपणे जगण्याची इच्छा होती आणि आता मी ज्या अयोध्येत आली आहे तिथे आता माझ्यावरच खूप नियम बसलेले आहेत. हा, बंधनं, बरोबर सरिताताई. तर असे नियम आता मला माझ्यावरच, असा एक कुठेतरी विचार त्यांच्या मनात येतो. आणि श्रीराम म्हणतात की जेव्हा रक्षक त्यांना विचारतात की विनंती करतात, सीता माता इतक्या सहजपणे ज्या वावरतात आहे तर कुठेतरी तुम्ही त्यांना सांगा, त्या महाराणी आहेत तर त्यांच्यावर काही बंधन आहेत. तर तिथे श्रीराम म्हणतात की ती इतक्या राक्षसांच्या म्हणजे राज्यात होती, तिथेच ती सुरक्षित होती, ते इथे काय, इथे तर सगळे आपले लोक आहेत, तर तुम्ही तिच्यावर असे बंधनं कसे काय आणू शकता, आणि ती तर महाराणी आहे, तिला काहीही होत नाही, आणि याच्याही पलीकडे ती सीता आहे. तर इथे हा जो भाग आहे की महाराणीला कुठेतरी आपल्यावर आलेली बंधनं आणि आपल्यावर आलेले नियम कुठेतरी तिला दुखावतात आहेत. नंतर एका दिवशी असं होतं की आल्यानंतरची एक गोष्ट मी आधी आपल्याला सांगू इच्छिते. आल्यानंतर त्या सगळ्या महाराणींना भेटतात, त्यांना विचारतात. त्या सगळ्या जणी सीतेसाठी सतत प्रार्थना करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आपल्या बहिणीला म्हणजे लक्ष्मणाच्या बायकोला जेव्हा भेटतात उर्मिलाला, तर तेव्हा खूप त्या रडतात. कारण त्यांच्या 14 वर्षांसाठी उर्मिला इथे एका सखोल ध्यानात गेलेली असते की जी बाहेरच आलेली नसते, की आपल्या बहिणीसाठी आपण काय करू शकतो. तर एक ध्यान, असं ध्यान की जे उर्मिला म्हणजे आता उर्मिलाचं आपल्याला इथे महत्त्व कळतं की माता उर्मिला किती ध्यानी होत्या आणि आपल्या बहिणीसाठी त्यांनी केवढा मोठा त्याग केला होता. त्यांचा नवराही त्यांच्याजवळ नव्हता आणि आपल्या बहिणीसाठी, या राज्यासाठी, या राज्याचं सगळं कल्याण व्हावं म्हणून उर्मिला 14 वर्ष ध्यानात होत्या. ही केवढी महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे की उर्मिलाचं योगदान कधीच येत नाही. आपण माता सीतांबद्दल बोलतो, पण तेवढ्याच महत्त्वाच्या माता उर्मिलाही होत्या आणि त्यांचं योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. तर एक बहीण दुसऱ्या बहिणीसाठी हे जे सोल कनेक्शन असतं, हा तिसरा पाठ आपण इथे शिकतो की आपलेच भाऊ किंवा आपलीच बहीण, एक बहीण खूप जवळची असते किंवा एक बहीण खूप दूरची असते किंवा भाऊ दूरचा होऊन जातो आणि नंतर आपल्याला असं वाटतं की हे असं कसं झालं. तर हे सगळा सोल कनेक्शनचा भाग आहे जो आपण मागे घेतला होता. मी कुठेही ट्रॅक क्रॉस करत नाही, फक्त त्याला स्पर्श करून चौथा मुद्दा आपल्यासमोर मांडते की एक दिवस श्रीराम आणि माता सीता राज्याच्या थोडं बाहेर जावं म्हणून बाहेर निघालेले असतात. त्यांचे रक्षक अवतीभोवती असतात आणि तितक्यात त्या बघतात की एका दुकानात एक माणूस आलेला आहे आणि तो माणूस एका औषधाची चौकशी करतोय. पटकन माता सीता रथातून खाली उतरतात आणि म्हणतात की तू जे औषध मागतो आहे ते इथे तुला मिळणं शक्य नाही, हे औषध कुठे मिळेल ते चल आपण तुझ्या आईसाठी घेऊ. आणि म्हणून त्या नदीच्या किनारी त्याला घेऊन येतात आणि नदीच्या किनारी जी महत्त्वाची औषध असतात जे त्याच्या आईला द्यायचं असतं ते पटकन त्या काढतात, त्याची प्रार्थना करून ते औषध घेतात आणि त्याला कसं घ्यायचं ते सांगतात. घाईघाईनं सांगतात की हे औषध या पद्धतीनं तुझ्या आईला तुला द्यायचं आहे. इथे कुठलाही वैद्य आणि कुठलंही दुकान तुला हे औषध देऊ शकणार नाही, पण तुझी आई या औषधाने पूर्णपणे ठीक होईल आणि ती ठीक झाल्यानंतर मात्र तिला माझ्या भेटीसाठी तू जरूर पाठव, मी तिची खूप प्रतीक्षा करते आहे. आणि ते औषध त्या माणसाला जेव्हा मिळतं तेव्हा तो घाईघाईनं जातो, आपल्या आईला देतो. काही दिवसांनी असं होतं की त्याची आई धन्यवाद द्यायला म्हणून राजदरबारात येते, पण रक्षक तिला तिचा पोशाख बघून हाकलून देतात. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा ती येते आणि तेव्हा सोमाला कळतं की ही तीच बाई आहे की पहिल्यांदाही ती आली होती आणि आता दुसऱ्यांदाही आलेली आहे आणि हिला पुन्हा रक्षकांनी माघारी फिरवलेलं आहे. तर ती गोष्ट सोमा आपल्या मातेला सांगते. आता सोमा जेव्हा मातेला सांगते तेव्हा मातेला खूप दुःख होतं. सोमा इतकी जवळची असते की तिचं दुःख आणि मातेचं दुःख हे एक झालेलं असतं की दोघींच्याही हृदयात एकच सल
जो आनंद असेल तर आनंदाची लहर आणि दुःखाची वेदना ही दोघांच्याही हृदयात एक उमटलेली असते. इतक्या सोमा आणि माता एक असतात. मग ती ठरवते की सोमा, उद्या पहाट होण्याच्या आधीच तू तुझे वस्त्र आणि जे पूजेचं सामान आहे ते घेऊन माझ्या महालात ये, मी तुझी प्रतीक्षा करते. आणि होतं असं की दुसऱ्या पहाट होण्याच्या आधीच, अगदी जसं झुंजूमुंजूची वेळ असते त्या वेळेलाच ती महालात येते आणि माता तिची वाटच बघत असतात. सोमा तिला मातेला मदत करते म्हणजे कपडे घालण्यामध्ये. आणि चक्क सोमाचा वेश माता परिधान करतात, घुंगट घेतात आणि तिची वेस असते त्या वेसेवर येतात. रक्षक अडवतात, आम्ही मातेच्या सखी आहोत आणि आम्हाला नदीवर पूजा करायला जायचं, तर तू आम्हाला जाऊ दे. आणि वाट मोकळी होते, दोघी बाहेर पडतात, नदीवर येतात. शरयू नदीवर कित्येक दिवसांनी माता आलेल्या असतात. शरयू नदीचं पाणी खूप, शरयू नदीला आनंद होतो की मातेची पावलं आता आपल्याजवळ येणार आहेत आणि ती चुंबून घेते त्या पावलांना. सगळ्या बाजूनी वनस्पतीची जी फुलं असतात ती सगळी तिच्या चरणावर येतात. सगळ्यांची धांदल उडते की कोण मातेला स्पर्श करेल. सगळी फुलं मातेच्या जवळ येतात. माता शरयू नदीला खूप आनंद होतो की इतक्या दिवसांनी, इतक्या वर्षांनी मी माझ्या लेकीला भेटते आहे आणि तोच आनंद माता अनुभवते. माता खूप ज्या भागात त्या स्त्रिया एक साखळी करून बसलेल्या असतात त्या भागात जाते. तिथे सगळ्या आपल्या अयोध्या नगरीला आशीर्वाद देते, राज्याला आशीर्वाद देते. त्या पाण्यातून तृप्त होते आणि नंतर मातेला नमस्कार करून, शरयू मातेला नमस्कार करून त्या दोघी घाईघाईनं एका गल्लीत शिरतात. आणि आपली माता कुठं जाते, तिला नेमकं काय, कोणाला भेटायचं आहे हे सोमाला कळतं. एका अशा झोपडीत येतात की ती झोपडी अशी छान सारवलेली असते, तिथे रांगोळी काढलेली असते फुलांची. त्या ठिकाणी त्या येतात, दरवाजाची कडी वाजवतात. आतून आवाज येतो, कोण आहे, दार लवकर उघडा, मी भेटायला आले आहे. आणि जेव्हा तो मनुष्य, जो मनुष्य मातेला भेटला असतो आपल्या आईच्या औषधासाठी, त्यांनी घेतलेलं असतं औषध, तो हळूच दार उघडतो आणि तो जेव्हा बघतो की महाराणी या साध्या वेशात, म्हणजे अगदी सेविकेच्या वेशात, तो गडबडून जातो. तो नमस्कार करतो. माता, आपण या वेशात? हो, मला या वेशातच बाहेर पडावं लागलं कारण बंधनं खूप आहेत, पण मला क्षमा कर. तुला दोनदा माघारी वळावं लागलं, तुझ्या आईला माघारी वळावं लागलं, त्याच्यासाठी मी क्षमा मागायला तुमच्याकडे आलेली आहे. आणि दुसरं म्हणजे आईला भेटायला आली आहे, मी तिला भेटू शकते ना? या प्रश्नाने तो माणूस थक्क होतो की माता सेविकेच्या वेशात आलेली आहे आणि विचारते, मी तुमच्या आईला भेटू शकते ना? म्हणजे परवानगी इथे एक महाराणी घेते. केवढी मोठी गोष्ट आहे. सीतेच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला किती शिकायला मिळतं. असं मला तर खूप, हे जेव्हा चरित्र वाचते तेव्हा असं वाटतं किती गोष्टीत आपल्याला बदलायचं आहे ना, किती गोष्टीत आपल्याला शिकायचं आहे. तर माता आत येतात. तो म्हणतो की माझ्या आईला तुम्ही इथंच भेटू शकता. ही का इथं एका खाटेवर कोपऱ्यात ती माऊली झोपलेली असते आणि पटकन माता सीता आल्यात म्हणून ती उठून बसते. तिचं शरीर जर्जर झालेलं असतं, पण जे दुःख असतं, तिचं जी वेदना असते, जी सल असते, ती निघून गेलेली असते. ती एकदम छान झालेली असते आणि आता हळूहळू तिच्यात शक्ती येत असते. तर माता तिला हळूच तिच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवतात, तिची चौकशी करतात, तिला क्षमा मागतात आणि म्हणतात, मी तुला हृदयापासून क्षमा मागते. तू दोनदा आली पण मी तुला भेटू शकली नाही, तर तू मला क्षमा कर. तिला समजतच नाही की काय होतं आहे. ही साक्षात महाराणी या साध्या वेशात माझ्याजवळ आली आहे आणि मला क्षमा मागते. ती दोन्ही हात तिचे धरून घेते आणि रडायला लागते. तिला शब्दच सुचत नाही, मी काय बोलू. महाराणी माझी क्षमा मागते. केवढी मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे आणि मी काय केलं म्हणून असं इतकं प्रेम मला मिळतं आहे. मी किती भाग्यवान आहे. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, फक्त तू तुझं नाव सांग लेकी. ती नाव सांगते, अभिप्सा. हो, मला तुझा चेहरा अजूनही स्मरणात आहे. मी लंकेत होती तेव्हा माझ्यासाठी प्रार्थना करायला, किंवा मी वनवासात होती ना त्या क्षणापासून तू माझ्यासाठी प्रार्थना करत होतीस. तू त्या नदीच्या किनाऱ्यात वर जायची आणि तिथे ती जागा तुमची सगळ्यांची ठरलेली होती. तुम्ही स्त्रिया एक छान वर्तुळ करून तिथं बसत असत आणि माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करत. किती ग जीवापासून, हृदयापासून तू माझ्यासाठी प्रार्थना करायची लेकरा.
तिच्या डोक्यावरून त्या हात फिरवतात, पुन्हा पुन्हा तिचे आज्ञाचक्राचे इथे कपाळाचं चुंबन घेतात आणि तिच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करतात. या भावना तिला कळतात आणि तिला गदगदवून येतं की माता किती प्रेमळ आहे, किती सुंदर आहे हृदयानं, किती किती प्रेमाचा वर्षाव माझ्यावर करते. असं प्रेम मला कधीच मिळालं नाही. माता, अगं ते माझं कर्तव्य होतं ग, तुझ्यासाठी प्रार्थना करण्याचं, पण तू माझ्यासाठी. तिला शब्द स्फुरत नाही, मी काय बोलू. आणि तोच घाईघाईनं सुनैना मातानं, म्हणजे माता जेव्हा निरोप घेतात माता सुनैनाचा, त्या क्षणी विवाहाच्या नंतरचा जो क्षण असतो त्या क्षणी मातेनं तिच्या गळ्यात एक चंद्रहार घातलेला असतो आणि तो हार माता घाईघाईनं आपल्या गळ्यातून काढतात आणि म्हणतात, हा हार मी तुझ्याशिवाय दुसरा कोणालाच देऊ शकत नाही. हा हार तू घे, तू कबूल कर आणि याच्यानंतर तुझ्यानंतर तुझ्या नातवाच्या हातात हा हार तुला द्यायचा आहे आणि तो जेव्हा देईल तेव्हा मला आणखीन आनंद होईल. तर अशी कथा ही आहे. आपल्या आईनं दिलेला एकुलता एक हार जो असतो, की लंकेसुद्धा तो त्यांच्या गळ्यात असतो, पण तो हार कोणाला देतात तर त्या अभिप्सेला देतात. म्हणजे हे धागे दोरे कसे असतात प्रेमाचे. आणि आपण जेव्हा परमेश्वरीचं करतो, नारायणीचं करतो, तर कधीच कुठलीच तपश्चर्या ही वाया जात नाही. आपण खूपदा असं म्हणतो की माझं हे काम झालं नाही, ते काम झालं नाही, मी आता करणार नाही, पण अरे ती तपस्या कशी वाया जाईल, ती कुठे ना कुठे तुम्हाला नक्कीच मदत करत असते. आणि हेच कथानक आपल्यापर्यंत पोचवायचं होतं. जे काही आपल्याला मिळालं एक माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचवलं आहे मातेची कथा. पुढे बघूया काय होतं ते पुढच्या भागात. मी आपल्याला सगळ्यांना नमस्कार करते अगदी हृदयापासून. आपल्याला, आपल्या आईवडिलांना, आपल्या गुरूंना आणि विनंती करते मास्टर्स की ध्यानात जाऊया. माता उर्मिलाचं जी ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत आज नक्कीच येणार आहे. तर एकदम शांत व्हा मास्टर्स. कुणाचे काही त्रास आहे का, स्पाईनचा त्रास, कमरेचा त्रास असेल तर प्लीज सांगा, नाही ते छान ध्यानात घेऊन जाते. बरं वाटतंय सगळ्यांना? पाय वगैरे सगळ्यांची ठीक आहेत? कंबर ठीक आहे? स्पाईन ठीक आहे? घसा? तुम्ही छान खिडक्या उघडा ना तुमच्या, बरं वाटतं, दर्शन मिळतं तुमचं सगळ्यांचं. अगदी हसरे हसरे चेहरे बघायला खूप छान वाटतं ना. खूप आनंदात राहा. इथे एक मातेचा संदेश मला काल जेव्हा मी लिहित होती, शेवटचेच प्रकरण प्रूफ रीडिंग करत होती, तर त्याच्यात आहे की तुम्ही जितकं आनंदात राहाल तितकं खूप छान आपल्या शरीरावरही परिणाम होतो, मनावरही परिणाम होतो, आध्यात्मिक प्रगती तर होतेच होते. तर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आनंद, की आपण आनंद हरवू नये आपला, कुठल्याच गोष्टीने नाही. आपण कोणाचं रिमोट व्हायचं नाही. म्हणजे तुम्ही म्हटलं तर मी आनंदी होणार, तुम्ही म्हटलं तर मी दुःखी होणार. हे जे रिमोट होतो, आपण आपलं रिमोट, आपल्या मनाचं रिमोट आपण दुसऱ्यांच्या हातात देतो. होतं ना असं मास्टर्स? फक्त अंगठी दाखवता का मला की हां तू मला चांगली म्हटलं, सुनेनं चांगलं म्हटलं तर सासू चांगली आहे, सुनेनं वाईट किंवा मुलीनी वाईट म्हटलं तर मी वाईट आहे, असं नाही. मी छानच आहे, मी मस्त आहे, मन मस्त हुआ फिर क्या बोले. आपण तसं होऊया. संत कबीर जे आपल्याला सांगतात ना, आपण कुणाच्या हातचं रिमोट नाही व्हायचं. आपला आनंद आपल्यात जवळ आहे आणि तो आपल्याला फक्त शोधता आला पाहिजे. कस्तुरी आपल्या जवळ आहे ना, हरणाची कस्तुरी त्याच्या जवळ असते, बरोबर ना. आणि तो मात्र इकडे तिकडे त्या सुगंधाचा शोध घेत हिंडत असतो. आपला आनंद आपल्या जवळ आहे, तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत, अगदी पाणीपुरी खाताना पण आपल्याला आनंद मिळायला पाहिजे आणि अगदी भाकरी खातानाही आनंदच मिळायला पाहिजे. तर ठीक आहे, भेटूया मास्टर्स. एक अद्भुत ध्यान आपल्याला आपलं वाट बघतंय. एकदम शांत व्हा मास्टर्स. आवाहन करते. संपूर्ण गुरुतत्व माता उर्मिला,
माता सीता आणि प्रभू श्रीराम यांना एकदम शांत व्हा. आपण सगळेजण आपल्या गुरूंचा हात पकडून शरयू नदीच्या किनाऱ्यावर आलो. इथे मधोमध आपले गुरु आहेत प्रभू श्रीराम, माता सीता आणि माता उर्मिला आहेत. आणि आपण गोलाकार बसलेलो आहोत. शरयू नदीला नमस्कार करून आपलं आज्ञाचक्र टेकवा मास्टर्स. या क्षणी पाण्याचा स्पर्श आज्ञाचक्राला झालेला आहे. आणि 3दा आपल्याला इथे डुबकी मारायची आहे. पूर्णपणे नाक बंद करून आपण जसं नदीच्या पाण्यात उतरून डुबकी मारतो तशी डुबकी. आपलं सहस्रार ओलचिंब झालंय. पहिली डुबकी. राम. भूमातेशी आपलं कनेक्शन पूर्णपणे जोडलं आहात. स्पंदनांना महसूस करा. आपण दुसरी डुबकी घेत आहात आता. शरयू मातेशी आपण जोडल्या जातो आहोत. आजचा राम. संपूर्ण लक्ष सहस्रारावर. स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. तिसरी डुबकी मारणार आणि आकाश तत्वाशी एकरूप होणार. आजचा श्वास रोखून राम.
आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्नता आहे, आनंद आहे. पूर्णपणे आकाश तत्वाशी आपण एकरूप झाला आहात. पृथ्वी तत्व, जलतत्व आणि आकाश तत्व. आपण आपल्या उंजळीत जल घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. सूर्याला अर्घ्य देतो आहोत. लक्ष मणिपूर चक्राकडे. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. सूर्याला अर्घ्य देत आहात आपण आणि अग्नी तत्वाशी एकरूप होत आहात. स्पंदनांना महसूस करा. सहस्रारापासून वाऱ्याचा जो झोत आहे, झुळझुळ वारं, निर्मळ वारं, असं वारं आपल्या अंगाला स्पर्श होतोय, शरीराला स्पर्श होतोय. त्याचा महसूस करा मास्टर्स. आणि वायू तत्वाशी एकरूप होऊन जा. वाऱ्याचा आवाज आपल्याला ऐकू येतोय. झाडांची हालचाल, फांद्यांची हालचाल, पानांचं सळसळणं, वाऱ्यामुळे फुलांनी आपल्यावर केलेला अभिषेक, हे सगळं महसूस करा. फुलांचा सुगंध महसूस करा. खोल ध्यानामध्ये उतरा मास्टर्स. संपूर्ण शरीर आपलं शांत झालंय. पंचतत्वाचा अनुभव घेऊन आपण आपापल्या जागी ध्यानाला बसलो आहोत.
एकदम शांत. संपूर्ण शरीर शांत. मन शांत. आपली आत्मज्योत आणि आपल्या गुरूंची आत्मज्योत एक झालेली आहे. एकदम शांत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. एकदम शांत मास्टर्स. First, we play a small Chinese piece. It's called
पंढरीचा
घातला असा बेटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तांसाठी परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमे काठी मुके ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा 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 इनी सा 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 इनी सा 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 इनी सा सा निनी सा सा निनी गा गा निनी सा सा निनी सा सा निनी सा सा निनी गा गा निनी सा सा मी म ग म ग म ग म नि ग सा ग सा ग सा ग नि सा नि सा नि सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा म सा नि सा कानडा राजा पंढरीचा ग ग म ग ग म ग म सा सा ग सा सा ग सा ग ग सा सा नि नि दा दा म म ग ग सा दा नि सा ग म दा नि सा ग म ग म ग सा नि दा म ग सा ग सा म म दा ग दा नि सा ग नि ग सा म म दा ग दा नि सा ग म ग सा नि नि ग ग ग ग दा 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 सा सा ग ग म म ग सा सा नि ग सा नि दा म ग सा नि ग सा नि दा म ग सा ग म दा नि सा ग नि 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 सा ग कानडा राजा
आपल्या गुरूंची आत्मज्योत आपल्या हृदयात स्थिर झालेली आहे. संपूर्ण स्पंदन महसूस करा आपल्या हृदयात. प्रचंड ऊर्जावान आपण आहात. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. ज्यांना आपण आवाहन केलं होतं, सूर्यनारायण भगवान, संपूर्ण गुरुतत्व, माता उर्मिला आणि प्रभू श्रीराम, माता सीता, पंचतत्व आणि शरयू नदी, त्यांना या ग्रुपच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. मास्टर्स, कृपया चेतनतेकडे यावं. आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्यायचे. अगदी हळूवारपणे डोळेच्या पापण्या उघडा मास्टर्स. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी झाले आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गायी, वासरं सगळे सुरक्षित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आजचं ध्यान तुम्हीच मला अद्भुत तुमची अनुभूती सांगू शकता. मी थांबते. काहींच्या आज्ञाचक्राला ड्रिलिंग झालं का, हा एक माझा छोटासा प्रश्न आहे. आपल्याला आपले अनुभव आपण सांगावे वाट बघते. मी माझं म्यूट करते कारण इकडे आवाज खूप आहेत. आपल्याला म्युझिकचा काही त्रास झाला नाही ना? आजचं ध्यान खूप छान झालं. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जे म्हणता की तुम्ही आनंदी राहा, आता आज तुम्ही सांगितलं, तर तुमचा आवाज, तुमची मधुर वाणी, रसाळ वाणी, ह्याच्याने आम्ही आधी ध्यानाला सुरुवात व्हायच्या आधीच आनंदी झालेलो असतो. आणि नंतर तुमचं अमोघ रसाळ ओघवती वाणी ऐकून जे ज्ञान देता ते, आणि जे ध्यान करून घेता आमच्याकडून, त्याच्याने आम्ही अजून पुलकित होतो. इतके सुंदर ध्यान, आजचं ध्यान खूप सुंदर होतं ताई. आणि कानडा राजा पंढरीचं तर अप्रतिम होतं, खूपच सुंदर. धन्यवाद ताई. नमस्कार ताई. ऍक्च्युली रोजचं ज्ञान तुमचं अगदी 100% पोहोचतं, पण मला इतके दिवस बोलायची इच्छाच होत नव्हती. माहित नाही, डोक्यात सारखं तेच चालू होतं पप्पांचं, त्याच्यामुळे असेल कदाचित. पण आज माझ्या असं मळगळ निघून जाते ना, तसं झालंय आणि एकदम शांत वाटत. थँक्यू ताई. मी बोलू का? वृताताई बोलू? बोला. आजचं ध्यान इतकं अद्भुत होतं ना. मी ध्यान करताना तोंड मिटलेलं होतं आणि कसं ते उघडायचं मध्ये मध्ये, इतकं ट्रान्स मध्ये जायचं, मला कळायचंच नाही मध्ये मध्ये तोंड कसं उघडायचं ते. आणि विठ्ठलाचं भजन इतकं छान आणि तंद्री लागली होती एकदम, असं वाटतं तसंच राहू दे. आणि टाळांचा गजरही मला ऐकायला येत होतं. टाळ वाजवत होते, घंटा वाजवत होत्या. खूप छान, अद्भुत अद्भुत. धन्य माऊली, खरंच धन्य आहे. धन्य आहे. छान. बोला. हा, हे ध्यान तरी
म्यूट झाला तुम्ही परत. हा, आता येतो का आवाज? हा, येतोय. हा, नाही नाही, इतकं आज प्रतिम झालं की मन अगदी आनंदाने भरून गेलं. आणि विशेषतः प्रत्येक बाब आपली सांगण्याची पद्धती आणि हे पाहिल्यानंतर मन अगदी आनंदानं भरून येतं. आणि शरयू नदीचा प्रसंग पाहिला तर जसं काय आम्ही शरयू नदीच्या काठावरच प्रभू रामचंद्रांच्या आणि सीतामाईच्या वास्तव्यात बरोबर आहोत असं वाटत होतं. आणि दुसरं म्हटल्यानंतर संगीत, तबला वादन, गायिका इतक्या अप्रतिम होतात की ते अगदी फुल तंद्री लागली होती. आणि कानडा विठ्ठलाचं हे गाणं ऐकताना जसं काय आम्ही वाटत होतं की आम्ही जणू काही आता पंढरपूरला जाऊन बसलेलो आहोत आणि विठ्ठलाच्या सानिध्यामध्ये त्याचं दर्शन घेतो आहोत. इतके छान आपण हे दोन्ही जी गाणी आहेत ती आपण आपण ऐकली आणि मन अगदी प्रसन्न झालं. एवढं एवढं एवढंच. त्याबद्दल तुमचे आभार. वनिता बोलते. ऋताताई, आज खूपच सुंदर ध्यान झालं आणि एकदम माइंड खूप कॉन्सन्ट्रेशन होतं. आणि जे तुम्ही म्युझिक जी लावलं होतं ती बासरीची आणि जोहार मायबाप जोहार आणि कानडा राजा पंढरीचं अतिशय अप्रतिमच होतं. लास्टला अगदी म्हणजे जेव्हा तो लास्टचा आलाप होता ना त्यावेळेला अक्षरशः डोळे भरून आले आणि पांडुरंगाचं थोडं दर्शन झालं. अतिशय अप्रतिम ताई. आणि तुमचं जे सीतायन जे तुम्ही सांगताना ते प्रत्येक वेळेला एवढं तुमचं भावपूर्ण आवाज आहे ना त्याच्यामुळे ते आमच्या हृदयापर्यंत पोहोचतो ताई. खूप खूप धन्यवाद. नमस्कार ताई. आज ध्यान खूप छान झालं आणि आज खूप दिवसांनी योग आला ध्यानाला परत जॉईन होण्याचा. आणि विशेष म्हणजे आज सकाळी आंघोळ करताना मला खूप इच्छा झाली हे कानडा राजा ऐकायची, खूपच इच्छा झाली. आणि आज योगायोगाने ध्यान जॉईन केलं आणि तुम्ही तेच गाणं लावलं तर खूपच एकदम छान वाटलं, भारी वाटलं आणि ध्यान अप्रतिम झालं. धन्यवाद ताई. आपले सगळे सोल एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात. काल माझी म्हणजे ओंकार याच्यावरून मी पहिल्या शंकर महाराजांच्या आपल्याशी पहिल्या अध्यायात बोलले होते. ओंकाराच्याबद्दल बरंच काही बोलली होती, त्याचं तर रिपिटेशन करत नाही. पण नंतर मग लक्षात आलं की महागुहेत प्रवेश करायचं असेल तर ओंकाराचं किती महत्त्व आहे आणि हा ओंकार आपल्या समूहापर्यंत कसा पोचवायला पाहिजे. तर हे सगळं म्हणजे मी आठवत होती. आणि आज गुरुदादांच्या मागे बघा शंकर महाराज आहेत. तर काल मला शंकर महाराज, विनोबा भावे असं सगळं कनेक्ट होत होतं. आणि ओंकार, मग हा ओंकार आज जे सीतायनामध्ये आणि कालच्या जे मी 1000 सीट्समध्ये जे शेवटच्या याचं जरा शोधते पाहते प्रूफ रिडिंगचं, तर त्याच्यात हे या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. आणि नंतर ताऱ्यांशी चंद्राशी कसं कनेक्ट व्हायचं या सगळ्या गोष्टी म्हटलं. या सगळ्या गोष्टी हे सगळे सिक्रेट्स आपल्यापर्यंत कसे पोचवायला पाहिजे. तर मला खूप असं वाटतं की या श्रावणात सगळं माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोचवावं असं प्रार्थना करा, म्हणजे माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोचवण्याची संधी मला मिळेल. असो मास्टर्स, आम्ही सगळ्यांना कोणाला बोलायचं नाही ना आता? मी रजा घेऊ ना? काकांना काहीतरी बोलायचं. अच्छा, काका आपल्याला बोलायचं आहे का? ठीक आहे. नाही मग बोललो, पण वारंवार आता आठवण येत राहते की तुमचे किती आभार मानावेत. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. सांगण्याची पद्धती, तुमच्या स्वरामधले लय आणि त्या सगळ्या बाबी मला अभिमान वाटतो की त्या ताई आम्हाला एवढं मार्गदर्शन करतात, थोड्या उच्च कोटीच्या ध्यानधारणेत आम्हाला सहभागी करून घेतात. त्याबद्दल आभार आहे. हृदयापासून धन्यवाद काका. आपले आशीर्वाद असू देत. असो, काल राधिका ताईंना बोलायचं होतं, मी त्यांची क्षमा मागते कारण काल मला जमलं नाही बोलणं. राधिका ताई, तुम्हाला बोलायचं आहे का? 2 मिनिटं थांबते, नाही ते रजा घेते. नाही येत मला वाटतं ते. असो, आल्यात. हां, बोला ताई. राधिका ताई, ऑडिओ. आहे ताई. आत्मवंदन. छान ध्यान झालं आणि काल पण खूप सुरेख ध्यान झालं. आणि मी ना आता म्हणजे मी एकदम म्हणजे ह्याच्यातच होते जसे काही, म्हणजे ते विठ्ठलाचं सगळं
असं वेगवेगळे रंग दिसत होते आणि म्हणजे वेगळ्याच ह्याच्यात आज गेले होते. खूपच छान ध्यान झालं. मग त्याच्यामुळे मला असं बोलावं असं वाटत नव्हतं. बरं. बाकी काही हम्म. तरी मी काल तुमच्याशी बोलू शकले नाही, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. मी सगळ्यांची रजा मागते मास्टर्स. धन्यवाद. उद्या भेटूया. जय श्रीराम.